सूर्यकिरण रिफ्लेक्ट होऊन त्यांच्या डोळ्यावर जात आहेत. तर सर्व गाड्यांचे आरसे थोडेसे टर्न करायचे आहेत. तर वसई बेनापट्टी संघाकडनं फलंदाजीसाठी किरण आणि अनिकेत मैदानात. सामन्याला आता थोड्याच वेळात सुरुवात होते. पांडवाज 11 2025 मधला पहिला सेमीफायनलचा सामना खेळला जातोय. राऊंड राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत ते अनिकेत. उलटा चेंडू रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता. हुकलेला रिव्हर्स आणि अशा रीतीने निर्धाव चेंडू जातोय. तर सुरेख असा पहिला चेंडू फेकला गेलाय तो अनिकेत यांच्याकडनं. सेमीफायनलचा सामना आहे. खूपच प्रेशर दोन्ही संघाकडनं निश्चितच असणार आहे. पण प्रेशर हाताळलं. पुन्हा एकदा सुंदर चेंडू होता. चेंडू ड्राईव्ह केलाय तो विकास. चेंडूला फील्ड करतोय. दरम्यान एक धाव स्कोरबोर्डवर अंकित केली जाते. तर पांडवाज 11 2025 यंदाचं हे 5वं वर्ष आणि 5व्या वर्षातला आजचा हा अंतिम दिवस. अहो सुरेख असा चेंडू थोडासा लेग कटर टाकला गेला. काही समजलं नाही पण निश्चितच व्हाईट बॉलचा इशारा. पण सुरेख चेंडू फलंदाजाला थोडंसं बीट केलं गेलं ते अनिकेत यांच्याकडनं. अतिरिक्त धावसंख्या 1 होते आणि संघाची धावसंख्या 1 ने वाढते. तर थोडासा व्हेरिएशन आपल्याला अनिकेतकडनं पाहायला मिळतं त्यांच्या गोलंदाजीच्या माध्यमातून. पुन्हा एकदा सुरेख चेंडू. चेंडू हलक्याचे पुश केला जातोय तो गलीच्या दिशेनं. दरम्यान एक धाव पूर्ण केली जाते. तर संथ अशी सुरुवात म्हणावी लागेल ती वसई बेनापट्टी संघाकडनं. आणि सुरेख अशी सुरुवात अनिकेत यांच्याकडनं. कारण पॉवर प्लेचं षटक हाताळताना आपल्याला दिसतोय तो अनिकेत. पुन्हा एकदा जोरदार हिट करण्याचा प्रयत्न केला गेला पण काही यश काय मिळालं नाही. फलंदाजांना चेंडू जातोय तो निर्धाव रूपात. धावसंख्या स्थिरावलेली. सुरेख अशी गोलंदाजी. कारण कर्णधाराने जो विश्वास आपल्या गोलंदाजावर दाखवलाय निश्चितच त्या विश्वासाला सार्थ अशी गोलंदाजी करताना दिसतोय तो म्हणजे अनिकेत. एकदा जोरदार हिट केला. चेंडू चेंडू जातोय तो कव्हरच्या दिशेनं सीमारेषा पलीकडे. 4 धावा. सुरेख असा फटका आपल्याला बघायला मिळाला तो पॉइंटच्या दिशेनं. पॉवर प्लेचं षटक असल्यामुळे सुरेख असा चौकार. एकदा सुंदर चेंडू जातोय तो थोडीशी अपील होते. पाहायला मिळेल अनिकेत.
चला या दुसरं षटक घेऊन येतो आहे गोलंदाज या वेळेला सिद्धांत. पाहूया सिद्धांत यांची गोलंदाजी. राईट टाइम ओव्हर द विकेट कडून काय मारा देते आहे. तर प्रीतम पाटील यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज लागू झालाय विकेटसाठी. पाहूया सिद्धांत यांच्यासाठी आणि टिपला जातोय जेल. आपलं प्राइज मात्र जिंकलं जाते आहे पहिल्या चेंडूला. बिल्कुल खतरनाक बल्लेबाज डकआउट में आए यहाँ पे. नए बल्लेबाज आए हैं विशाल. 2 बड़े खिलाड़ी डकआउट में, किरण और अनिकेत. बड़ी सफलता है क्योंकि वैसे बेनापट्टी के लिए जिम्मेदारियां रहती है. देखते अभी विशाल है तो विशाल का खेल दिखाएंगे, नज़ारा दिखाएंगे बेहतरीन बेहतरीन. निशान की गेंदबाजी क्या रंग ला रही है. बहुत ही बढ़िया गेंदबाजी इस वक्त में. बहुत ही बढ़िया गेंद पेश की. निचली वाली गेंद रही और हल्के से पुश किया, मान सम्मानित दिया गेंद को. डॉट गेंद सामने आती हुई नज़र. बहुत ही बढ़िया फील्डिंग का नज़ारा नज़र आ रहा है. देख रहे हैं पांडवास 11 इस साल में बहुत ही बढ़िया योगदान, क्योंकि जिस तरीके से पिच काम करती है तो गेंदबाज भी हुनरतापूर्वक कामगिरी करते हुए नजर आ रहे हैं. बहुत ही बेहतरीन बेहतरीन विकेट कीपर विशाल दिखाई दे रहा है. जब भी मौका मिलता है कैच पकड़ते हैं. कोई गलतियां बिल्कुल उनके हाथों से नजर नहीं आती है. यही योगदान होना चाहिए पांडवास के लिए. अच्छे अच्छे योगदान देते हुए नजर आ रहे हैं. निशांत की गेंदबाजी विशाल को रोक रही है इस वक्त. यॉर्कर की गेंद हल्के से कट पॉइंट की तरफ में आई. एक में तब्दीली होगा. स्कोर बिल्कुल धीमी गति से और स्कोर बना है 8. 2 बड़े विकेट किरण और अनिकेत. बड़े विकेट के बाद सेमीफाइनल चल रहा है और यहाँ से जो जीतेगा वो सीधा फिनाले में देखेगा. बिल्कुल बिल्कुल क्या रोमांच है. पांडवास 11 प्रीमियर लीग फिनाले डे और इस वक्त सेमीफाइनल राउंड मैदान के बीच में. आदिवासी समाज क्या टैपिंग, बहुत ही बढ़िया टाइमिंग शॉट, लेकिन डिक्लेयर जोन में 1 से तब्दीली मिलेगी तो बहुत ही बढ़िया योगदान है. यहाँ पे कंटिन्यूटी रखेंगे खेल सिर्फ वसई बेनापट्टी. स्कोर बना है 9. बिल्कुल एक साझेदारी, बड़ी साझेदारी की उम्मीद रखी जा सकती है यहाँ पे बेनापट्टी की ओर से, क्योंकि ये जोड़ी अगर टिकती है 1 बाय 1 स्टैंड अप करके मैच में रोमांच लेके आ सकती है. बड़े हिट से नहीं, लेकिन समझदारी वाला खेल अगर आप दिखाते हैं तो कुछ अलग नज़ारा के तरफ बढ़ सकते हैं. आने वाले गेंदों में बहुत अच्छा नज़ारा देखने को मिल सकता है. पहले दिन में जब ओवर की समाप्ति 10 रन 10 का दम, इस वक्त बहुत ही बढ़िया योगदान गेंदबाजी के माध्यम से, क्योंकि बड़ी विकेट अनिकेत जिसे देखा जा रहा था हार्ड हिटर के माध्यम से, उम्मीद और कलात्मक खेल जिसके पास हुनर था. अभी विशाल के पास भी वो हुनर है. देखेंगे विशाल कहाँ तक लेके जाते हैं. करण के पास भी हुनर है. अगर ये जोड़ी काम कर जाती है ना, फेविकोल का मजबूत जोड़ देती है तो वैसे बेनापट्टी के लिए एक अच्छा मुकाम तय करके दे सकती है. लेकिन आते हैं अभी एक तजुर्बाकार गेंदबाज जितेंद्र वाढ़ान है जिनका नाम. देखते हैं इस वक्त गेंदबाजी के लिए हाफ ब्रेक की गेंदबाजी करते हैं. देखते हैं बहुत ही बढ़िया गेंदबाजी का नज़ारा रहते हैं उनके पास. बहुत ही बढ़िया गेंद, बिल्कुल बढ़िया गेंद. इस वक्त बीट किया गया है बल्लेबाज को और विशाल जो विकेट कीपर के रोल में अपने अदा निभा रहे हैं बहुत ही बढ़िया तरीके से, क्योंकि जब भी गेंद आते हैं पकड़ते हैं दस्तानों से और खूबसूरत नज़ारा भी दिखाते हैं. बहुत ही बढ़िया पारी दिखाई दे रही है. अभी तक तो गेंदबाजी के माध्यम से खूबसूरत हुनर साकारा जा रहा है. गेंदबाज जितेंद्र वाढ़ान. अगली गेंद थोड़ा सा एक कदम को पीछे लिया, स्क्वायर लेग में कट कर दिया और यहाँ पे 1 से डिक्लेयर जोन में जाएगी गेंद. 1 तो तब्दीली मिलेगी 1 से. स्कोर बनेगा 1 और 1 11 11.
देखते हैं हम स्कोरबोर्ड 11। बिल्कुल कंटिन्यूटी, कहते हैं ना कि पिच पे अगर खड़े रहे, मैदान में खड़े रहना जरूरी होता है। युद्ध में अगर आपको देखना है कि आगे वाले की चाल क्या होती है, चाल के अनुसार अपनी चाल बनाए। यहाँ पे देखिए वाइट एंड बाइज 2 रनों का इजाफा मिलेगा, स्कोर में तब्दीली आएगी, 2 से 13 बनेगा। 1-3-13 ऑन द बोर्ड। बहुत ही बढ़िया योगदान दिया जा रहा है, लेकिन कंटिन्यूटी के लिए जारी है यहाँ पे बेनापट्टी वसे की टीम। दरमियान खूबसूरत सा शॉट चौके में तब्दीली की गई लॉन्ग ऑन की दिशा में। ये होता है अगर आप बस संयम रखते हैं, डटे रहते हैं, पिच का आप अभ्यास करते हैं कि गेंदें कहाँ से आते हैं, किस तरीके से आती है, ये अगर आप निहारते हैं तो आपको अच्छे शॉट में तब्दीली मिल सकती है। तो स्कोर चौके की सहायता से 17 पे पहुंचा हुआ। इस वक्त उठाया है बल्ला, देखते हैं बिग हिट तो नहीं है, कैच पकड़ा जाएगा और विकेट का पतन आएगा। कम ऑन डीजे, वाह अजय ने पकड़ा लॉन्ग लेग की दिशा में, बहुत ही बढ़िया नजारा था, रुका गया है। 17 पे स्कोर। इस ओवर की अगली गेंद, बल्लेबाज कौन गया है? निशांत। हाँ, बहुत ही अच्छी गेंद, फिर एक बार बीट किया जाता है। वाह क्या गेंदबाजी का नजारा है, प्रशंसाजन्य गेंदबाजी यहाँ पे इस वक्त पांडवा जिले 1 आदिवासी समाज टीम के माध्यम से होता हुआ सेमीफाइनल खेल रहे हैं, रोमांच दिखाने के लिए तैयार है। और इंतजार वो है कि अगर अच्छी तरीके से बांध के रखते हैं वैसे बेनापट्टी को, तो बिल्कुल बिल्कुल एक सपना सुनहरा साकार हो जाएगा कि फाइनल में खेलने का मौका, जो कब बरसों से इंतजार। इस वक्त ओवर की समाप्ति, 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर रुका हुआ है 18 पे। अगली आवाज सुनेंगे स्वप्निल पाटिल की। खिल आता मैदानात जाताना दिसतोय। काय गोलंदाजी केली जाते, जे 3 गोलंदाज ज्यांनी गोलंदाजी करून गेले त्यानंतर त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवताना दिसतोय, तो हा म्हणजे स्वप्नील। सुरेख अशी गोलंदाजी, शेवटचे 4 चेंडू पाहूया कशा पद्धतीने हाताळतोय, कारण खूपच खराब अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते। रोखून धरलंय ते बेनापट्टी संघाला पांडवा जिल्हा संघाकडनं।
पुन्हा एकदा जोरदार हिट करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा चेंडू मिस केला जातोय तो फलंदाजाकडनं. जातोय तो विकेट किपरच्या हातात निर्धावच्या रूपात. धावसंख्या पुन्हा एकदा स्थिरावलेली. तर चौकार षटकार मारण्याचा प्रयत्न केला जातो, पण त्या चौकार षटकाराच्या नादामध्ये सिंगल डबल धावा घेण्याचा जो प्रयत्न जर केला गेला असता तर निश्चितच संघाचा स्कोरबोर्ड हा हलता राहिला असता. डीजे डॉन मेहुड ऑन. यस वाईट बॉल. एकदा शब्दसुमनाने स्वागत करतो आहे. चला वळूया मैदानाच्या आत. धावसंख्या मात्र पाहायला मिळते आहे. प्रवीण नवीन फलंदाज मैदानामध्ये गेलेला पाहायला मिळतो आहे. तर धावसंख्या 19 वर स्थिरावलेली पाहायला मिळते आहे. सेमीफायनल सामना रंगलेला आहे. वसई बेनापट्टी मात्र थोड्याशा मुश्किलमध्ये आहे. पांडवाज 11 गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळते आहे. स्क्वेअर लेग फाईन लेग डिक्लेअर झोन 1 धाव आपल्याला पाहायला मिळते आहे. स्ट्राइकला रोटेट केलं जाईल. धावसंख्या 2020 ऑन द बोर्ड. किती बॉल जसं लास्ट बॉल टू गो. दिस इनिंग पाहूया शेवटचा चेंडू असेल या इनिंग मधला. धावसंख्या 20 वर पोहोचलेली पाहायला मागते. नक्कीच वसई बेनापट्टी संघ एक आक्रमक संघ, परंतु पहिल्या षटकामध्ये अनिकेत यांची सुरेख गोलंदाजी आणि त्यानंतर सिद्धांत याने अनिकेतची विकेट घेतली. जबरदस्त नजराणा, कारण द हार्ट हिटर फलंदाजांना डकआउटला जलद गतीने तंबूच्या रस्त्याला पाठवलं आणि निर्धार पक्का केला. पांडवाज 11 संघाने सुंदर गोलंदाजीचा आणि आतापर्यंत तरी सुरेख असा नजराणा दाखवला जात असताना पाहायला मिळतो आहे. या इनिंग मधला शेवटचा चेंडू घेऊन येतो आहे गोलंदाज. पाहूया स्वप्नील. निखिल ऑन स्ट्राइक. यस बीट केला जातो आहे. डॉट येईल. विकेटचं पतन पाहायला मिळेल पुन्हा एकदा.
कार्यासाठी नक्कीच पांडवाज 11 हे टुर्नामेंट एक बहाणा आहे, आपल्या सत्काराचं एक निमित्त आहे आणि त्यानिमित्ताने आपली उपस्थिती आम्हाला गौरवान्वित करते आहे. त्यानंतर जगदीशभाई राजपूत यांची देखील उपस्थिती आहे, तर त्यांना देखील मायेची शॉल प्रदान करताना कमिटी अध्यक्ष संदेश चौधरी तसेच सन्मान चिन्ह सत्कारित केलं जातं आहे. टाळ्या होऊन जाऊ द्यात एकदा. व्यासपीठावरील मंडळींना विनंती असेल सगळ्यांनी पांडवाज 11 तसेच पालघर जिल्हा परिषद सदस्य चिंचणी विभाग देवानंदजी शिंगडे यांचं देखील आपल्या तणाशी ग्रामपंचायत उपसरपंच मॅडम कोमल चौधरी यांच्या शुभहस्ते देवानंदजींचं शॉल देऊन आणि पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्हाने स्वागत केलं जाते आहे, सत्कार केला जातो आहे. देवानंदजी आपलं कार्य नक्कीच या परिसराला खूप मोठा हातभार लावते आहे विकासात्मक कामांसाठी आणि आपलं हे कार्य असंच राहू द्यात, आम्हाला सहकार्य आपलं असंच लाभू द्यात हीच विनंती आहे. तर नक्कीच वळूया मैदानाच्या आत. पुनश्च एकदा उद्दिष्ट 21 धावांचं आहे आणि 21 धावांच्या विजयी लक्ष्यासाठी मात्र कामगिरी करताना पांडवाज 11 सेमीफायनल पहिला आदिवासी समाजांच्या माध्यमातून इकडे 2 दिवस लगातार आयोजन केलं आणि बाहेरून सुद्धा आदिवासी संघाने आपल्या इकडे चला ओपनर बॅटर्स मैदानात जा सहभाग दर्शवला आणि सहभागाच्या माध्यमातून हे 2 संघ सेमीफायनलला पोचलेले पाहायला मिळते आहेत. सध्या गोलंदाजी करत असताना आपल्याला वसई बेनापट्टी संघ पाहायला मिळतो आहे, ज्याने संघर्ष चिंचणी संघाला एकाच चेंडूमध्ये 6 धावांची गरज असताना षटकार ठोकलं आणि सेमीफायनलमध्ये आलात. आणि यावेळेला मात्र पहिल्या इनिंगमध्ये फलंदाजी करत असताना तर पुढचा सामना आई एकविरा धुमकेत विरुद्ध बंटी पाटील यांच्यामध्ये पुढचा सामना खेळला जाणार आहे. तर दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचं आहे. टॉस का बॉस ये है खास. चला दोन्ही कर्णधार या लवकरात लवकर नाणेफेक करून घ्यायची आहे. आई एकविरा धुमकेत विरुद्ध बंटी 11 दोन्ही कर्णधारांना विनंती आहे या लवकर. चला वळतो आहे सामन्याकडे. गोलंदाज अनिकेत आपल्याला पाहायला मिळतो आहे. राईट टाइम ओव्हर द विकेट गोलंदाजीचा नजराणा घेऊन पहिलं षटक साकारण्यासाठी जितेंद्र वादान ऑन स्ट्राईक पाहायला मिळतो आहेत. याचा उसळी घेतलेला चेंडू नक्कीच बीट केला जातो आहे फलंदाजाला. यष्टीरक्षक मात्र सुंदर नजराणा दाखवतो आहे क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून. तर एका बाजूला नॉन स्ट्राईकला अनिकेत आपल्याला पाहायला मिळतो आहे, तर एका बाजूला गोलंदाज एक हुनरपूर्वक गोलंदाज आहे. पाहूया काय गोलंदाजी दाखवतील. 4 षटकांचा सामना आहे. 21 धावांचं माफक उद्दिष्ट आहे. पांडवाज 11ला रोखलं जाईल का यावेळेला. सुंदर गोलंदाजी. यस बॅक टू बॅक सुंदर गोलंदाजीचा नजराणा घेऊन येताना पाहायला मिळत आहेत. कमालीची कामगिरी. अनिकेत याच्याकडे कौशल्य आहे. कौशल्याचं साजरीकरण या वेळेला नक्कीच द्यावं लागेल, कारण या पुढचं एक पाऊल पुढे आपल्याला फिनालेकडे वळवणार आहे. पुन्हा एकदा कुट्टेपचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. तो मिडविकेटच्या दिशेनं चेंडू जातोय. तो हलकीशी कट घेऊन डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव पूर्ण होते. संघाची धावसंख्या 1 ने उघडते. ती होते ती बिनगडी बाद 1 धावा जिंकण्यासाठी 21 धावांचं. यस नक्कीच भरतभाई राजपूत लगातार 5वं वर्ष आपण या टुर्नामेंटचं आहे आणि प्रत्येक वर्षी भरतभाईंची उपस्थिती आपल्याला इकडे पाहायला मिळते आहे आणि शोभा वाढवली जाते आहे. तर नक्कीच धन्यवाद भरतभाई, आपण जे सहकार्य दरवेळेला करत असतात पांडवाज 11ला, त्यासाठी आपला कोटी कोटी धन्यवाद. तर निश्चितच लो स्कोरिंग मॅच म्हटली जाईल, पण ज्या पद्धतीची गोलंदाजी हाताळतोय तो म्हणजे अनिकेत खरोखर
एक आपल्या अंगामध्ये असलेलं कौशल्य पणाला लावून तो गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा सुरेख चेंडू होता, हलकासा कट केला जातोय तो थर्डमॅनच्या दिशेनं. एक धावेवर डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव अंकित केली जाते ती स्कोरबोर्डवर. जिंकण्यासाठी 24 चेंडूमध्ये 21 धावांची लक्ष मैदानात घेऊन उतरलेत ते पांडवाज 11 संघ. आणि पाहूया कुठला संघ हा सामना जिंकून फायनल मध्ये प्रवेश करतोय. कारण यावर्षी पांडवाज 11 कमिटीकडनं एक डिसिजन घेण्यात आली की त्यांच्या एसटी समाजाकडनं एक संघ हा फायनलला नेण्यात येईल. आणि पुन्हा एकदा खुट्टापत्ता चेंडू, चेंडू भिरकावला जातोय नो मॅन्स लँड मध्ये. पाहूया चेंडू खेळला जातोय का नाही, पण दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. त्या सुंदरसा थ्रो होता, डायरेक्ट हिट होतं, पण सुरेख अशी रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते जितेंद्र आणि अनिकेत यांच्या मार्फत. आणि 2 धाव्या अंकित केल्या जात आहेत त्या स्कोरबोर्डवर. या 2 धावेने संघांची धावसंख्या होते ती म्हणजे 4 धावा. इतनी खुशहाल आए कि जिसकी कभी शाम ना हो, जिसकी कभी शाम ना हो। बिल्कुल बहुत ही बेहतरीन तरीके से पांडवास प्रीमियर लीग का आयोजन लगातार लगातार 5वां साल यहाँ पे चलता हुआ नज़र आ रहा है। और जिस तरीके से ये मोड़ आया है सेमीफाइनल का, आदिवासी टीम के माध्यम से एक सुनहरा पल लेके आई है। इस वक्त गेंदबाज दिखाई दे रहे हैं, विशाल एक बेहतरीन गेंदबाज है। क्या जिस तरीके से अनिकेत जैसी गेंदबाजी साकारेंगे तो बिल्कुल वसई बेनापट्टी के लिए एक हुनरतापूर्वक मैच देखा जाएगा। तो एक सपना लेके पांडवाज 11 यहाँ पे उतरी है, जो पिछले 5 सालों से लग रहा था कि पांडवाज 11 का नाम फिनाले में आए। अगर कर देंगे वो काम ज़बरदस्त तो ये सपना भी साकार हो जाएगा। लेकिन उसके लिए एक पारी, संभालने वाली पारी, समझने वाली पारी का योगदान देना पड़ेगा। और जिस तरीके से योगदान अच्छा है वो पूरी तरीके से निभाना पड़ेगा। देखते हैं इस वक्त बहुत ही बढ़िया तरीके से शॉट को तो तब्दील किया गया है। देखते हैं कैच पकड़ा जाएगा कवर की दिशा में, पहले विकेट का बता। ऐसा बंटी 11 बोली लावेल यावेळेला।
येस 1T11 संघाने नाणेफेक जिंकलेले आहे. पुनश्च एकदा अभिनंदन आहे. तर काय निर्णय असेल आपला यावेळेला? 17 घेणं. पुनश्च एकदा गोलंदाजी स्वीकारणार आहेत धुमकेत संघ. 1 मिनिट यायचं आहे. तर काय निर्धार असेल? पुढचा सामना अजून एक सेमीफायनल क्वार्टर फायनलचा सामना आहे. तर काय इरादा असेल? किती धावांमध्ये गाठण्याचा मनसुबा असेल तुमचा यावेळेला? समोरची टीम पण चांगलीच आहे, कोणाला कमी समजून चालणार नाही, म्हणून आम्ही आमचा प्रयत्न करणार. नक्कीच प्रयत्नांची परिकाष्ठा केली जाईल. तर धुमकेत संघ देवानंदजी यायचं आहे. तर नक्कीच धुमकेत संघ आपल्याला फलंदाजीसाठी आमंत्रित केले गेलेलं आहे. किती धावापर्यंत मजल मारली जाईल बघू, आम्ही कमीत कमीत रोखण्यात प्रयत्न करू. तर नक्कीच चांगली धावसंख्या बनवण्याचा इरादा बांधलेला आहे धुमकेत संघाने, कारण गोलंदाजी स्वीकारली आहे समोरच्या संघाने. तर नक्कीच बेस्ट ऑफ लक आहे दोन्ही संघाला. आणि घेऊया लगेच मैदानाकडे वळूया. चला कॅमेरामॅनला विनंती असेल जाऊ देत चेहरा आपला, नजर जाऊ देत मैदानामध्ये. स्वप्नील पाटील जोडले जातील आपल्या सोबतीला. निश्चितच आता जे दुसरं षटक फेकलं गेलं, विकेट मॅडन असं षटक होतं. जिंकण्यासाठी 24 चेंडूमध्ये 21 धावांची गरज असताना आता 12 चेंडूमध्ये 17 धावांची गरज. सुरेख अशी गोलंदाजी पाहूया. चेंडू जात आहेत हवेमध्ये, पाहूया चेंडू बाद होतोय का नाही. एक धाव पूर्ण केली जाते, पाहूया दुसरा घेण्याचा प्रयत्न. सुरेख असा थ्रो, पण त्याच दरम्यान सुरेख अशी रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजामध्ये. आणि 2 धावा ह्या पूर्ण केल्या गेल्या त्या जितेंद्र यांच्याकडनं. संघाची धावसंख्या 2 ने वाढते, ती होते ती 6 धावा. तर सुरेख अशी येस स्वप्नीलजी, दोन्ही फलंदाजांसाठी षटकाराला 100 रुपये कॅश प्राइज रुपीजी चौधरी यांच्याकडून लागू झालेला आहे. येस तर निश्चितच काय गोलंदाजी पाहायला मिळाली दोन्ही गोलंदाजाकडनं. तिसरं षटक घेऊन आलेले आहेत ते करण. तर पाहूया कशा पद्धतीने गोलंदाजी करतात, कारण दुसरं जे षटक जे फेकलं गेलं ते विकेट मेडन होतं. अशा लो स्कोरिंग मॅच मध्ये जर कोणी गोलंदाज विकेट मेडन जर ओव्हर टाकत असेल तर निश्चितच संघाच्या हिताचंच ठरतंय. दरम्यान पुढचा चेंडू, आखुट्यापचा चेंडू, चेंडू भिरकावला जातोय कव्हरच्या दिशेनं, पॉइंटच्या दिशेनं. झेल सुटतोय, 1 धाव पूर्ण केली जाते. दुसरा रन घेण्याचा प्रयत्न सुद्धा केला जातो आणि 2 धावा अशा रीतीने पूर्ण केल्या जात आहेत. तर सुरेख अशी फलंदाजी कुठेतरी थोडंसं क्लिक झालंय की लो स्कोरिंग मॅच आहे आणि चौकार षटकार मारण्यापेक्षा जर सिंगल डबलवर थोडासा भर दिला गेला तर निश्चितच स्कोरबोर्ड सुद्धा हलता राहील आणि आपल्या संघाला एक विजयापर्यंत घेऊन जाण्याचा एक जो दृष्टिकोन होता जितेंद्र वाढाण यांचा, तो कुठेतरी आता पुढे सरकताना दिसतोय. कारण सुरेख अशी रणनीती सिंगल डबलवर भर दिला जातोय. पुन्हा एकदा आखुट्यापचा चेंडू, चेंडू भिरकावला जातोय तो सीमारेषा पलीकडे. वासुदेव फाउंडेशन तसेच कोषाध्यक्ष भंडारी समाजोन्नती संघ, तर यांचं देखील यथोचित शाल आणि सन्मान चिन्हानं सत्कारित केलं जाते आहे. भरतभाई राजपूत यांच्या शुभ हस्ते. आणि एकच धावेची गरज. चेंडू भिरकावला जात होता मिड विकेटच्या दिशेने, पाहूया तिथे झेल बाद होतं का आणि झेल सुटतोय. अशा रीतीने विजयश्री झालेल्याची पांडवाज 11 संघाची.